हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली श्री नित्यानंददास बाबाजी यांची कथा आपण ऐकतोय. ही कथा 93वी आहे. त्याचा आपण आज तिसरा भाग ऐकूया. आपण मागच्या भागात बघितलं की त्या अमृतसरच्या ब्राह्मण भक्ताची जी उपासनेतली मूर्ती होती राधाकृष्णाची, ती आता इथे नित्यानंद दास बाबाजींच्याकडे येऊन राहिली. मग नित्यानंददास बाबाजींनी नंदग्राम येथे जे मुखशोधन कुंड नावाचा एक भाग आहे, तिथे कुंजकुटीमध्ये या राधाश्याम सुंदर यांच्या राहण्याची व्यवस्था केली. आता हे स्थानच बाबांचा एक छोटासा आश्रम बनून गेलं. बाबांचे शिष्य सेवक राधाश्याम सुंदराची सेवा करू लागले. त्यांना तिथे नियुक्त करून दिलं गेलं. पण त्यांच्या सेवेची इतरांकडे असते तशी खास अशी काही वेगळी व्यवस्था केली गेलेली नव्हती. जे नेहमीप्रमाणे सहज रूपाने मधुकरीमध्ये मिळेल त्याचाच त्यांना नैवेद्य दाखवला जात असे. आता शिष्यांनी बाकीच्या ठिकाणी कुठल्या इतमामाने राधाकृष्णाची सेवा केली जाते हे पाहिलेलं आहे. आपणही अनेक कथांमध्ये ऐकलंय की भक्तांना कशी या श्रीकृष्णाची सेवा करताना त्यांचे नखरे पुरवावे लागतात, त्यांच्या मागण्या पुरवाव्या लागतात. तर इथे तसं काहीच नव्हतं. तर शिष्यांनाच कधीतरी वाटायचं की एखादा विशेष दिवस असेल तेव्हा काहीतरी खीर, मालपुवा, काहीतरी एक विशेष गोडधोड पदार्थ करून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवावा. मग ते नित्यानंददास बाबाजींना तसं म्हणत. पण बाबा पडले फक्कड साधू. ते त्या शिष्यांना सांगत की हे पहा, यांच्या सेवेसाठी काही आपलं जे काही राहण्याची पद्धत आहे त्याचं स्वरूप काही आपण बदलायचं नाही, ते काय आपण बिघडवून घ्यायचं नाही. आम्ही आहोत फक्कड बाबाजी आणि तसेच राहणार. यांनाच आपलं स्वरूप बदलावं लागेल. बाबाजींच्याकडे आलेत ना, तर बाबाजींच्या सारखंच आता त्यांना राहावं लागेल. त्यांना जर समजा खीर, मालपुवा वगैरे काही खायची इच्छा झाली तर शेजारीच तर नंदबाबांचं घर आहे ना, कारण नंदग्राम म्हणजे नंदबाबांचं घर तिथं आहे. तर तिथं जावं त्यांनी आणि जेवण करून यावं. त्यांना काय हवं ते खाऊन यावं. आता बाबाजींनी असं उत्तर दिल्यावरती शिष्य चुप बसत असत. आणि खरोखरी इतरांच्या ठिकाणी हे आपले किती नखरे पुरवून घेत हे आपण वेगळ्या वेगळ्या कथांमध्ये ऐकलेलं आहे. पण इथं मात्र त्यांची काहीही मागणी नसे. कारण त्यांच्याकडून आपल्या नामसंकीर्तनाचा प्रचार करण्याची सेवाच त्यांना करून घ्यायची होती. आता त्यामुळे मंत्रसिद्धी झाल्यानंतर काही दिवसांनी आणि हे सगळे विग्रह वगैरे आल्यानंतर नित्यानंददास बाबाजी यांना एक प्रेरणा झाली की नामकीर्तनाचाच आपण प्रचार करूया. जणू काय नामकीर्तनाचा प्रचार करण्याचा पणच त्यांनी केला, विडाच अगदी उचलला. मग श्री गिरिराज धरणजी हे जे त्यांचे एक संसारी शिष्य होते, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी भक्त प्रचारिणी सभेचं स्थापना केली आणि मथुरा या गावाला त्या सगळ्या कामाचं, प्रचाराचं केंद्र बनवलं. मग वृंदावन, अलीगढ, हाथरस, दिल्ली, अमृतसर, जयपूर, जगन्नाथपुरी अशा अनेक ठिकाणी कधी कुठे 1 महिना, तर काही ठिकाणी 2 महिने, काही ठिकाणी अक्षरशः 1 वर्षभर अखंड हरिनाम संकीर्तन यज्ञ त्यांनी केला. रथयात्रेच्या उत्सवाला जगन्नाथपुरी येथे आणि कुंभमेळ्याच्या वेळेला प्रयाग आणि हरिद्वार वगैरे वेगळ्या वेगळ्या स्थानी ते स्वतः जात आणि तिथे राहून महिना अखंड हरिनाम कीर्तनाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करत असत. बाबांनी आता आपलं सगळं उर्वरित जीवन हे सगळीकडे हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यामध्येच घालवलं. ते म्हणत की भक्तीचे जी 64 अंग आहेत त्याच्यामध्ये 5 अंग ही सर्वश्रेष्ठ आहेत. त्याच्यामध्ये नामकीर्तन, श्रीमूर्ती सेवा,
साधू संग, व्रजवास आणि भागवत श्रवण ही 5 अंग मुख्य आहेत. त्याच्यामधला कुठल्याही एका प्रकाराने तुम्ही जर सेवा केली किंवा भक्ती केली, तरीसुद्धा प्रभूच्या प्रेमाची प्राप्ती होते. पण या सगळ्यामध्ये नामसंकीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. नामसंकीर्तन करण्याच्या अतिरिक्त नामसंकीर्तन श्रवण करणे, स्वतः मौनाने जप करणे, नाम लिहून म्हणजे लिखित नामसेवा करणे आणि लिहिलेल्या नामाचं दर्शन करणे, या गोष्टींनी सुद्धा परमेश्वराच्या प्रेमाची प्राप्ती होते. ते सांगत नेहमी, की साधक जे नामसाधना करतात, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे साधक असतात. एक असतो तो नामाग्रही असतो आणि दुसरा असतो तो नामाश्रयी असतो. नामाग्रही जो साधक असतो, ती साधनेची पहिली अवस्था असते. त्याचा साधकाचा नामजपावरती आग्रह असतो. म्हणजे अगदी तो नित्यनेमाने आणि अगदी ठरवून जोराने मन लावून नामसंकीर्तन करत असतो. पण ते तेवढंच असतं, आग्रह असतो. पण नामाश्रय ही नामसाधनेची दुसरी आणि अर्थातच पुढची अवस्था आहे. यामध्ये साधक हा पूर्णपणे नामाचा आश्रय घेतो. म्हणजे तो स्वतःला या नामाला पूर्णपणे वाहून घेतो, समर्पित करतो. नामसेवेशिवाय तो दुसरं काही जणू जाणतच नाही. या अवस्थेमध्ये नाम त्याचं इतकं शक्तिशाली असतं, की ते त्यांनी घेतलेलं नाम ह्या नामीला म्हणजे त्या भगवंताला त्याच्याजवळ जणू ओढून आणतं. अशा वेळेला गदाग्रज हे नाव जे विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे ते मला आठवतं. कारण गद म्हणजे मंत्र आणि अग्रज म्हणजे त्याच्या टोकाला बांधला गेलेला. भगवंत जणू या नामाच्या टोकाला बांधला गेलेला आहे आणि ती नाम ही एक दोरी आहे आणि जितकं नाम हा साधक घेतो, तितकं तो त्या भगवंताला एक कणभर आपल्या जवळ ओढत असतो. अशी त्या नामाची कल्पना आहे. असो. अष्टयाम लीलाचिंतन हे व्रजभूमीमध्ये साधकांमध्ये खूपच प्रचलित आहे. बाबासुद्धा ह्याचं समर्थनच करतात. पण त्याच्यापेक्षाही नामसाधनेला ते वरचं स्थान देतात. त्यांचं म्हणणं असं आहे, की नाम हे कल्पतरू आहे आणि ह्याद्वारे साधक काहीही प्राप्त करू शकतो, सगळं प्राप्त करून घेऊ शकतो. या नामकल्पतरूला जो आपल्या नामावरच्या प्रेमाने नाम घेत त्याचं नामानेच सिंचन करतो, त्याच्यामध्ये अंकुर येतात, त्याला कोंब येतात आणि त्या कोंबातून लीलास्फूर्तिरूपी पल्लव आपल्या आपण विकसित होत जातात. म्हणजे नामाची जी काय एक पुढची पायरी असं म्हणू आपण, ती लीलास्फूर्तीमध्ये विकसित होते. आणि हे जेव्हा सहज होतं, तेव्हा ते स्थायी असतं. त्यामुळे साधनेच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये लीलाचिंतनाचा ते निषेध करत असत. कारण त्यांच्या दृष्टीने लीलाचिंतन हा काही खेळ नाही आहे, तर ती अतिशय एक गंभीर अशी बाब आहे. ती काय हसण्यावारी सहजपणे होणारी गोष्ट नाही आहे. कारण लीलाचिंतनामध्ये होतं काय, तर साधक लीलाचिंतनामध्ये या राधाकृष्णाची कुठली तरी एक विशिष्ट सेवा घेतो. तो स्वतःला त्याच्यामध्ये एक पाहत असतो आणि एका रूपामध्ये स्वतःला पाहून एक विशिष्ट सेवा त्यांनी अंगीकारलेली असते. त्यामुळे ती जी सेवा आपण घेतलेली असेल, ती त्यांनी तत्परतापूर्वक रोज आणि श्रद्धापूर्वक करावी लागते. नाहीतर काही एक अपराध घडतो. त्याबद्दल ते एका बाबाजीचं उदाहरण सांगत असत. त्या बाबाजींनी लीलाचिंतनामध्ये सेवाकुंज येथे ज्या मूर्ती आहेत राधाकृष्णाच्या, त्यांची पिकदाणीची सेवा घेतलेली होती. एक दिवस काही कारणाने अगदी वेळेवरती अशी चिंतनाला बसून ती सेवा ते करू शकले नाहीत. दुसरे दिवशी जेव्हा ते सेवाकुंज या मंदिरामध्ये गेले, त्यावेळेला त्यांना असं दिसलं, की जिकडे-तिकडे पानाच्या पिंक पडलेल्या आहेत. आणि मग त्यांना खूप अपराध
झाला अशी जाणीव झाली आणि वाईट वाटलं. चिंतनामध्ये अशा प्रकारे जी सेवा अंगीकारलेली असते, तिचा प्रभूसुद्धा अंगीकार करत असतो आणि वाट बघत असतो. ती सेवा तो दुसऱ्याकडनं घेत नाही. त्यामुळे पूर्ण श्रद्धा, विश्वासाच्या बळावरती आणि अत्यंत नियमित रूपाने जर ही सेवा झाली नाही, तर तो एक अपराध घडतो. या नामसंकीर्तनाप्रमाणे नित्यानंददास बाबाजी साधू सेवेमध्ये सुद्धा अत्यंत निष्ठा ठेवत असत. नामप्रचारासाठी जिथे-जिथे ते जात, तिथे-तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आणि अतिशय नीटकेपणाने ते साधूंची सेवा करत, की ती पाहून लोकांना अगदी आश्चर्य वाटत असे, लोक चकित होत असत. आणि आश्चर्याची गोष्ट त्यातली अशी, की ते जेव्हा त्या ठिकाणी जात, तेव्हा त्यांचे हात मोकळे असत. त्यांच्याकडे काहीही पैसा नसे. सेवा तिथे अगदी उत्कृष्टपणाने घडे आणि ते परत येत तेव्हाही त्यांच्याकडे काहीही शिल्लक नसे. पैशाला तर ते कधीही हातात धरत नसत, स्पर्श करत नसत. पण जिथे म्हणून जितक्या मोठ्या प्रमाणावरती वैष्णव सेवेचा संकल्प करून ते जात असत, ते तिथे गेल्यावरती आपोआप धन आणि त्याच्यासाठी जे काही माणूसबळ लागतं, ते लोक हे सगळेजण जणू काय आकर्षित केल्यासारखे त्यांच्याकडे आकर्षित होत आणि गोळा होत. का होऊ नये? प्रभू श्रीकृष्ण हा कृष्ण आहे. आकर्षणाचं एक मोठं असं ते केंद्र आहे. त्यामुळं त्या भक्तामध्ये सुद्धा ती शक्ती आपोआपच येते. कधी-कधी एखाद्या व्यापाऱ्याला ते म्हणत, की मला नामयज्ञ करायचा आहे आणि यज्ञाच्यासाठी मला सामग्री हवी आहे, तर ती तू दे. त्या संकीर्तनामध्ये, त्या उत्सवामध्ये जे काही देणगी येईल, त्याच्यातून मी सगळे तुझे पैसे नक्कीच फेडीन. आणि जर समजा ते फेडू शकलो नाही त्यावेळेला आत्ता, तर दुसऱ्या एखाद्या वेळेला मी व्याजासहित तुझे पैसे फेडीन. आणि समजा ते फेडायच्या आधी मध्येच मी जर मेलो, तर तुझं कर्ज चुकवण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन आणि तुझं कर्ज फेडीन. पण व्यापाऱ्यांना या नित्यानंददास बाबाजींची शक्ती चांगल्या प्रकारे माहिती होती. त्यांना माहिती होतं, की बाबांचा कुठलाही संकल्प असो, त्याच्यामध्ये पैसे कधीच कमी पडत नाहीत. कारण साक्षात लक्ष्मी ही त्यांच्या सेवेसाठी प्रस्तुत होते. म्हणून ते व्यापारीसुद्धा अजिबात काहीही विचार न करता त्यांना जितकी म्हणून आणि जी म्हणून सामग्री हवी असेल तेवढी सगळी ते तत्परतेने देत असत. या बाबतीत सुद्धा एकदा एक गंमतशीर घटना घडली. एकदा त्यांना वृंदावनामध्ये कुंभमेळा होता, तेव्हा नामयज्ञ करायचा होता. वृंदावन येथील सेठ हरगुलाल हे नेहमीच सगळ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. त्याचप्रमाणे ते या नित्यानंददास बाबाजींच्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं, की "बाबा, माझ्यासाठी जर काही सेवा असेल, तर कृपया आज्ञा करा." त्यावेळेला आपल्या भुवया चढवत उंच आवाजामध्ये जोराने बाबांनी विचारलं, "करणार?" सेठ हरगुलाल अत्यंत नम्रपणे म्हणाले, "का नाही बाबा, तुम्ही फक्त आज्ञा करा." "मग 100 टीन तूप पाठव." 100 टीन तूप? एवढ्या तुपाचं काय करणार बाबा? अरे तू बघशील मी काय करतो ते. पण इतकं सांगून सुद्धा सेठजींच्या लक्षामध्ये या 100 टीन तुपाची गोष्ट काही घुसलीच नाही. त्यांनी आपल्या व्यावहारिक बुद्धीला वापरून कधी नव्हे ते चूक केली आणि केवळ 10 टीन तूप बाबांच्याकडे पाठवून दिलं. पण या एवढ्याशा 10 टीन तुपाने बाबांचं काय भागणार होतं? त्याच रात्री कानपूरच्या एका शेठजींना राधाकृष्णांनी स्वप्नादेश दिला. वृंदावन येथे कुंभमेळा आहे. तिथे महंत नित्यानंददास बाबाजी हे नामयज्ञ करत आहेत. तू त्यांना उद्याला 100 टीन तूप आणि त्या प्रमाणातच आटा, साखर, मैदा आणि रवा हे अशा प्रकारचं सगळं सामान पोचवून दे.
दुसऱ्या दिवशी तो शेठजी खरोखरीच ट्रकमध्ये ते सगळं सामान घालून घेऊन आला. शेठजीही बरोबर आले आणि बाबांचा पत्ता विचारत, विचारत बाबा जिथे उतरलेले होते, तिथे बाबांच्या डेऱ्यामध्ये दाखल झाले. हात जोडून ते बाबांना म्हणाले, "बाबा, आपणच महंत श्री नित्यानंददास बाबाजी आहात ना? मला काल राधाकृष्णांनी स्वप्नामध्ये आपल्या भंडाऱ्यासाठी हे सगळं सामान आणून देण्याची आज्ञा दिलेली आहे. तर कृपा करून त्याचा स्वीकार करावा." बाबा पटकन म्हणाले, "हे पहा, महंत-बिहंत काही मी कुणी नाही आहे आणि भंडारा वगैरे हेही मला काय कळत नाही. महंती आणि महंत हे तर तेच आहेत, ज्यांनी तुला इथे पाठवलेलं आहे. मी तर त्यांचा एक फक्कड भक्त आहे. भंडारा ते करतील, मी नुसता बघीन, पण सामान तू इथे ठेवून जा." आणि मग नामयज्ञाच्या शेवटच्या दिवशी बाबांनी कुंभमेळ्यासाठी तिथे आलेल्या सर्व संप्रदायांच्या सर्व साधूंना भंडाऱ्यात भोजन प्रसादासाठी बोलावलं. जो मोठा इतका अगदी सुंदर असा सोहळा तिथं झाला, तो वृंदावनामधल्या लोकांनी आधीही पाहिलेला नव्हता आणि तसा नंतरही झाला नाही. आयोजनाची विशालता किती होती याचं अनुमान आपल्याला फक्त एका गोष्टीवरून सुद्धा होऊ शकतं, की 200 हलवाई त्यावेळेला तिथे काम करत होते. अशा प्रकारे नित्यानंददास बाबाजींचा अधिकार होता आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या अचाटच असत. त्यांच्या अधिकारासंबंधातल्या आणखीन काही रोचक घटना आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.